नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आपण आपल्या घरामध्ये कोणती चित्र लावावीत ज्यामुळे आपल्या वास्तूमध्ये सकारात्मकता निर्माण होईल, तो आज कार्यक्रम आपण पाहणार आहोत. ही जी चित्र असतात यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते आणि ही ऊर्जा वास्तूच्या ऊर्जेमध्ये निश्चितच परिणामकारक ठरते. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांनी उडत्या घोड्याला उत्तरेकडे तोंड करून ठेवावं. म्हणजे एक उडता घोडा जो असतो धातूचा, तो आपल्या आनंदी वास्तूमध्ये फ्लाइंग हॉर्स आहे. तो बऱ्याच मंडळींनी घेतलाय आणि त्याचा खूप चांगला अनुभव आलाय. अर्थात हे शास्त्र सगळं अनुभवाचं शास्त्र आहे. जशी डॉक्टरची प्रॅक्टिस असते तशी वास्तूची सुद्धा प्रॅक्टिस असते. त्यामुळे काही चित्र, काही एलिमेंट्स, काही वस्तू या निश्चितच आपल्या वास्तूवरती परिणाम करतात. आता याचा अर्थ असा आहे का की तुम्ही कामधंदे करायचे नाही आणि फक्त घोडेच ठेवायचे आणि चित्रच लावायची नाही. तर या गोष्टी आपल्याला सपोर्टिव्ह ठरतात आणि आपली ऊर्जा निश्चित वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशा एका विशिष्ट तत्वाशी संबंधित आहे आणि त्या तत्वांचे काही कलर्स असतात. त्या तत्वांशी सुसंगत कलर असणारे चित्र, तशा प्रकारच्या रंगसंगतीच्या पेंटिंग्स जर त्या दिशेला लावल्या तर घरामध्ये ऊर्जा संतुलित होण्यात निश्चित मदत होते, असा माझा अनुभव आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की जे झऱ्याचं चित्र असतं किंवा धबधब्याचं चित्र असतं ते बरेच लोक ईशान्य दिशेला लावतात. माझ्या हिशोबाने झऱ्याचं चित्र, वाहत्या पाण्याचं चित्र हे ईशान्य दिशेला योग्य आहे. पण ईशान्य दिशेला काही लोक धबधब्याचं चित्र लावतात किंवा धबधबा आणून ठेवतात, तर तसं मात्र करू नका. कारण फायबरचा धबधबा असो नाही तर दगडी धबधबा, तुम्ही जेव्हा ईशान्य दिशेला जड करता त्यावेळेस ते जडत्व होतं. भले तुम्ही त्याच्यावरती पाणी सोडता, पाणी ठेवता, ही पाण्याची जरी दिशा असली तरी ही जडत्वाची दिशा नाही आहे. त्यामुळे ईशान्येला जडतत्व नको आहे, जलतत्व हवं आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला काही पेंटिंग लावायची असतील तर साठलेल्या पाण्याची किंवा वाहत्या पाण्याचं तुम्ही लावू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धबधब्याचं, खूप उंच असं वर्ण पडणारा धबधबा वगैरे असलं काही चित्र लावू नका. वाहतं पाणी म्हणजे सतत प्रवाही ऊर्जा, संपत्ती, संधी आणि जीवनातल्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं बरं का. त्यामुळे तुम्ही ते उत्तर बाजूला किंवा ईशान्य बाजूला लावू शकता. कारण उत्तर दिशा धन, करिअर आणि नवनवीन संधीशी संबंधित आहे. आता आर्थिक प्रवाह तुम्हाला वाढवण्यासाठी आणि काही संधी आकर्षित करण्यासाठी याचा नक्की उपयोग होतो. परंतु एकच आहे की या चित्रातला जो पाण्याचा प्रवाह आहे तो शक्यतो घराच्या आतल्या बाजूला येतोय अशा पद्धतीनं तो दिसावा. हल्ली 3D लावतात तसं पण चालेल, फक्त तो कुठेतरी बाहेरच्या बाजूला जातोय अशा प्रकारचं चित्र असेल तर ते मात्र टाळूयात. आता पुढचं चित्र म्हणजे हिरवागार जंगलाचं चित्र. म्हणजे निसर्गरम्य वृक्ष आहेत, खूप असे छान छान झाडे आहेत. तर हिरवागार निसर्ग म्हणजे वाढ, आरोग्य, नवीन ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. मग असं चित्र तुम्ही पूर्वेला लावणं शुभ मानलं जातं. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. या निसर्ग चित्रामध्ये जर उगवता सूर्य असेल तर त्याचं महत्त्व आणखीन वाढतं. कारण उगवता सूर्य म्हणजे नवीन सुरुवात, यश, प्रगती आणि आशावाद. घरातल्या सदस्यांच्या विचारांमध्ये या गोष्टीमुळे निश्चितच सकारात्मकता निर्माण होते. उत्साह निर्माण करण्यासाठी हे चित्र निश्चित उपयुक्त ठरू शकतं. त्यानंतर येतं ते कोणचंही लाल रंगाचं किंवा अग्नीचं किंवा तेजस्वी प्रकाशाचं चित्र, लाल कलर, ऑरेंज कलर असेल तर तो जनरली अग्नी तत्वामध्ये जातो. आणि आपल्याला माहिती आहे की अग्नी म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास, धैर्य, प्रेरणा आणि कार्यक्षमता. मग असं चित्र जर असेल लाल रंगाचं, ऑरेंज रंगाचं, तर ते तुम्ही आग्नेय दिशेला किंवा दक्षिण किंवा पूर्वेला म्हणजे पण त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही लावू शकता. मात्र हा जो चित्र असेल याच्यामध्ये निळा आणि काळा रंग जास्ती प्रमाणात नसावा. कारण हे जे कलर आहेत हे कुठेतरी अग्नीच्या ऊर्जेला विरोध करतात. आता बऱ्याच लोकांचा एक आणखीन प्रश्न असतो की आमचं कुटुंबाचं एक छायाचित्र लावायचंय. मग घरामध्ये सगळ्या सदस्यांचं अगदी आनंदी आणि हसरं एकत्रित छायाचित्र असतं. अर्थात हे लावलं पाहिजे. प्रेम, विश्वास, आपुलकी, नात्यातलं स्थैर्य याचं ते प्रतीक आहे. त्यामुळे अशी जी चित्र आहेत ती छायाचित्र शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीला लावी. मात्र एकच आहे की कोणत्याही परिस्थितीत जिवंत माणसांचे फोटो, कुटुंबामधल्या कोणत्याही सदस्यांचे फोटो हे दक्षिणेकडे तोंड करून होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर जर नैऋत्य कोपरा जो आहे म्हणजे साऊथ आणि वेस्टचा जो कोपरा आहे त्याच्यामध्ये पती पत्नींचा रोमॅन्टिक मूड मधला फोटो तुम्ही लावू शकता. पण हा फोटो एक तर नैऋत्य बाजूला उत्तरेकडे तोंड करून लावा किंवा पश्चिम नैऋत्येकडे पूर्वेला तोंड करून लावा. बऱ्याचदा असं होतं की आपण पूर्ण कुटुंबाचा फोटो लावतो, त्यामध्ये एखादा व्यक्ती कालांतराने मृत होतो. तर मग अशा वेळेस समजा एखादे आजोबा वगैरे आहेत किंवा आजी आहेत, अशा वेळेस तो फोटो बदलावा. मृत व्यक्ती ही जिवंत व्यक्तींच्या फोटोमध्ये नसावी. मृत व्यक्ती हा पितरांमध्ये जातो, म्हणून अशा व्यक्तीचा फोटो उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून जरूर लावावा. जागाच नसेल तर पूर्व भिंतीला पश्चिमेकडे तोंड करून लावू शकता. पण शक्यतो एकत्र कुटुंबात तो फोटो ठेवू नये किंवा तो फोटो बदलावा.
ही जी फ्रेम आहे, समजा एकत्र कुटुंबाची फ्रेम तुम्ही लावता, तर ती शक्यतो सोनेरी रंगाची किंवा हलक्या पिवळ्या किंवा क्रिमिश कलरची त्याची पार्श्वभूमी असावी. आता आणखीन एक असतं की उंच पर्वत, टेकड्या वगैरे अशा इमारतीची चित्र वगैरे लोक लावतात. तर उंची गोष्टी जे असतात, जडत्व निर्माण करण्या, पर्वत वगैरे या गोष्टी स्थिरता, सामर्थ्य, संरक्षण यासाठी खूप छान ठरतात. आणि म्हणून अशी चित्र पश्चिमेला लावली तरी चालतात, नैऋत्यालाही उत्तम चालतात. व्यवसायातली प्रगती आणि भविष्यातल्या यशाशी संबंधित ही दिशा असल्यामुळे उंच पर्वत, उंच इमारतीची चित्र ही उंच भरारी घेण्याची प्रेरणा देते आणि ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याचा संदेश देते. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे ह्या प्रतिमांच्या बाबतीत. ते म्हणजे रडणारी चित्र, युद्ध, हिंसा, वाळलेली झाडं, प्राण्यांचे चेहरे, उदास चेहरे, बुडणारे जहाज, तुटलेल्या वस्तू, काटेरी झाडं, निराशा दर्शवणारी चित्र ही वास्तूत लावू नयेत. अशा चित्रांमुळं कळत नकळत नकारात्मक परिणाम माणसाच्या मनावर होतो. बरीच मंडळी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं चित्र कुठं लावायचं. अर्थात ते तुम्ही पूर्व किंवा पश्चिमेकडे जरूर लावू शकता आणि लावलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा आपल्या घरात असायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे. घरातल्या पंचमहाभूतांचं संतुलन साधून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची ही एक प्राचीन जीवन पद्धती आहे. योग्य दिशेला योग्य चित्र लावल्यानं घरामध्ये अधिक प्रसन्नता वाटते, उत्साह वाटतो आणि सकारात्मकता देखील वाटू शकते. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या प्रतिमा लावल्यात, त्यामुळं मला जरूर सांगा की तुम्ही कोणत्या प्रतिमा लावल्यात. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही तो जरूर विचारा. पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला माहिती आहे की नेहमीच एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला मला विसरून चालणार नाही. आणि त्यासाठी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचे. ओम साईराम.